नमस्कार मित्रांनो, आज आपण महान योद्धा आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. त्यांचे जन्म शिवनेरी किल्ला येथे झाले. लहानपणापासूनच त्यांची आई जिजाबाई त्यांना स्वराज्याची प्रेरणा दिली. शिवाजी महाराजांनी गणी कावा वापरून अनेक किल्ले जिंकले आणि प्रजेचे रक्षण केले. त्यांनी न्याय आणि शौर्य आणि स्वाभिमान याच्यावर आधारित स्वराज्य उभे केले. 1674 मध्ये रायगड किल्ला येथे त्यांचे राज्याभिषेक झाले आणि हिंदुत्वीय स्वराज्याचे संस्थापक झाले. आज आपण सर्वांनी त्यांचे आदर्शावर चालून देशप्रेमी आणि एक जपली पाहिजे. जय भवानी, जय शिवराय. तर सकाळी महाराजांची आरती देखील झाली आपल्या गावामध्ये. तर तुम्हाला हे दृश्य पाहायला भेटते. तर पूर्ण ब्लॉग पहा. साईड देणार आहे आपण, म्हणजे दर्शन केल्यानंतर आपण हा प्रसाद बनवून देणार आहे. तर बघा इकडे कोण कोण आहे. अमित दा आहे, हनुमान दादा आहे, सुनील दादा आहे. इथे आता रेडी पण झालेला आहे मस्त की. म्हणले आज आपल्या गावामध्ये शिवजयंती उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे इथे. आणि आज आलेले सर्व मित्रपरिवार बघू शकतात. श्री दत्त भजन मंडळ हरिग्राम यांच्या माध्यमातून आज इथे भजन देखील होणार आहे. तर तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या संदर्भात कळेलच. तर शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. असा हा जाणता राजा माझा दयाच्या चरणी सुखवितो गातो. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती महाराजांना मानवंदना म्हणून भजनाला सुरुवात करतो. धन्यवाद. हरिग्रामचे मॅडमचे स्वागत. शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि साहेबांच्या नेतृत्वावर जीवापार प्रेम करणारा एक शिवसैनिक जरी असलो तरी साहेबांच्या बद्दल एक वेगळा आदर यांच्या मनामध्ये नेहमीच असते. असे आमचे बालाराम पाटील साहेब यांचं स्वागत या ठिकाणी देखील भाऊंच्या शुभ असते. आणि नेहमीच आमच्या सोबत शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करणारे सुभाष जले त्यांना विनंती करतो की आपण आपले शुभ असते आपल्या विभागाचे नेते आम्ही एक संघर्ष योद्धा कार्यकर्ता कसा असावा
असे आमचे विलासदादा फडके यांचं स्वागत सुभाषबाई झाले आम्ही करायचं आहे. मी हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमितभाई म्हात्रे या शिवजयंती उत्सवामध्ये ज्यांचा नेहमीच खूप मोठा योगदान झाला असे शिवाजी मामा घरात यांना पुन्हा एकदा मी आदरणीय आमदार साहेबांचं विलासदादांचं देवाबाईंचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. वेळ काढून साहेब या ठिकाणी येत असतात. पुन्हा एकदा साहेबांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. उत्तम मामा म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नुकताच जरा त्यांना विनंती करतो की आपण उत्तम मामा यांचं स्वागत करायचंय. तसेच आपल्या हरिग्राम भावांनो बघा, बघू शकतात महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी राजांच्या बघू शकतात प्रतिमा तुम्हाला पाहायला भेटते आपल्या गाडीवरती भाईच्या. हे बघा 9592 गाडी नंबर राहुल भाई यांची. कसा वाटतं मित्रांनो? मस्त करा. आजच्या मंगल दिनी सर्वप्रथम स्वराज्याला पहिल्या छत्रपतींच्या रूपाने अनमोल रत्न देणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि सूर्यासमान तेज असणाऱ्या शिवा छत्रपतींना त्रिवार वंदन करून आजच्या या सोहळ्यानिमित्त हरिग्राम गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि येथे जमलेल्या माझ्या महिला भगिनींचं मी घरत परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करते. आणि तुमच्या बरोबर खेळ खेळायला मलाही खूप आवडेल. तुम्हाला आवडेल का? शिवजयंती हा सोहळा आपल्या हरिग्राम गावामध्ये घरत परिवारातर्फे जवळजवळ हे 11वं वर्ष आहे आणि खूप स्तुत्य असा उपक्रम आहे की शिवजयंती सोहळा तर आपण साजरा करतोच, परंतु या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या महिला वर्गासाठी विविध खेळांचे आयोजन करून त्या महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एक सुंदर असं प्लॅटफॉर्म आपल्या घरत भावांमुळे आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या घरत परिवारासाठी झाल्या पाहिजे. दीपक दादा आणि राजश्री ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सगळ्यांनी एकदा माझ्या बरोबर म्हणा, शिवाजी जय शिवाजी, जय शिवाजी. खूप छान, खूप छान हा सोहळा इथे आपल्याला नयनरम्य सांगल्याचा आणि संस्कृतीचा अभिमान असणारा पवित्र असा हा सोहळा. आणि या सोहळ्यात दिलेल्या गाण्याचा स्वीकार करावा अशी मी खूप सुंदर अशी प्रथा आपल्या गावामध्ये दीपक दादांनी आणि राजश्री ताईंनी इथे सुरू केलेली आहे. खरोखरच महिलांचा इथे खूप यथोचित सन्मान होत आहे. खूप छान वाटलं मला इथे येऊन. म्हणजे एक वेगळी प्रथा, एक वेगळा सोहळा मला इथे, कारण शिवजयंती उत्सव हा नेहमीच मी साजरा करताना आम्हाला शाळेमध्ये तर करावा लागतोच. आज तर आम्ही त्यामुळे तो सोहळा आम्ही नेहमीच बघतो, परंतु या सोहळ्याच्या निमित्ताने एक सुंदर अशा स्पर्धांचं आयोजन आणि पैठणी, वा वा, पैठणी
सगळ्यांची अगदी साडी हा विषय आवडीचा असतो आणि त्याच्यातून पैठणी म्हणजे वा 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 वा, फारच सुंदर आहे. आणि मग पैठणी कोण जिंकणार? पैठणी कोण जिंकणार सांगा बरं तुमच्यातलं. कोण हात वरती करा. पैठणी मी जिंकणार बोला. हात वरती करा. मिळेल ना मिळेल, पण पैठणीसाठी जिंकण्याची तर इच्छा आहे की नाही? आहे की नाही? आहे आहे. खूप छान. हळद म्हणजे काय? हळद म्हणजे आरोग्यवर्धक सौंदर्याचे एक प्रतीक म्हणून आपण हळदीकडे बघतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आजारांवरती सुद्धा गुणकारक अशी ही आपली हळद. आणि म्हणूनच बघा आपल्याकडे सुद्धा की प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे. आपल्याला असं वाटतं की हळदी कुंकू म्हणजे फक्त हळद आणि कुंकू लावणं, पण त्याच्या मागे सुद्धा आपल्या पूर्वजांनी सुंदर असं वैज्ञानिक त्याच्यामध्ये कारण दिलेलं आहे की जेणेकरून हळद तुमच्या कपाळाला तुम्हाला तुमचं काय म्हणू शकतो आपण की एक आरोग्याचा एक संदेश हळदीच्या रूपाने आपल्याला मिळतोय. आणि त्याचप्रमाणे कुंकू म्हणजे काय कोण सांगेल? कुंकवाचा रंग लाल आणि कुंकू म्हणजेच त्यागाचं प्रतीक. कुंकू म्हणजे त्यागाचं प्रतीक. त्याचप्रमाणे एक कुंकू घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या खेळामध्ये सहभागी होणार आहोत. सगळे तयार आहेत ना? खेळण्यासाठी आजी तुम्ही मला पाहिजे. यानंतर आपण खेळ मी घेतलं असतं. धन्याची जिजामाता जिने घडविले छत्रपती वासुदेवरावांचं नाव घेतले मी त्यांचे सौभाग्य होते. सर सरकून मोत्या पाडून महिलांच्या मीटिंग मध्ये आधी वाटत काढून शिवाजी महाराजांसारखा पुत्र धन्य जिजाऊची खुशी. शिवाजी महाराजांसारखा पुत्र धन्य जिजाऊची खुशी. रोशनरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. या 30 सेकंदामध्ये जास्तीत जास्त मेणबत्त्या जो लावेल तो बनेल या गेमचा विनर. छान. 30 सेकंद झाले की काही बंद करायचं. टाळ्या वाजवा फटाफट खेळायला लागते. असं कसं खूप छान प्रयत्न चालू आहे त्यांचा. खूप छान. आपल्याकडे 30 सेकंदाचा वेळ आहे. शांतपणे मेणबत्त्या लावा. तुमचं या खेळामध्ये फक्त कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे. तुम्ही किती शांतपणे 2 3 मेणबत्तीमध्ये हीच एक गंमत असते की वारा तर येत असतो आणि त्या वाऱ्याला जुमानून आपल्याला मेणबत्त्या लावायच्या असतात. आणि हीच या खेळाची खरी गंमत आहे. खूप छान प्रयत्न चालू आहे. सुंदर. व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप छान खूप छान खूप छान खूप छान खूप छान खूप छान. खूपच सुंदर. वा 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 वा. 3 3 6 3 9 10 10वी झाली आहे. अरे वा 10वी पण झालेली आहे. 11 बस. म्हणजे आता ही 11 पकडूया आपण. ताईंचं नाव काय आहे? जयवंती. एकदा जोरदार करा. जयवंती ताईंसाठी झाल्या पाहिजे. त्यांनी 11 मेणबत्त्या लावलेल्या आहेत. लांब लांब. ओके ओके काही हरकत नाही. भगवती ताईंच्या असतात 3 3 6 7 8. आराध्यांची परत 7 3 3 6 7 8. चालेल. ती तुमची स्ट्रॅटेजी वापरायची. छान. खूप
गुड. धक्का लावू नका. छान छान छान. 3 झालेले आहेत. छान. व्हेरी गुड. खूप छान. 6, 7, 8 झाल्या. 9. बस थांबा. 9. सोनाली ताई किती? 9. आणि या आता बहिणी बहिणीमध्ये कॉम्पिटिशन सुरू आहे. आता प्रिया ताई जिंकले का प्रणिता? चला प्रणिता ताई जिंकले का प्रिया ताई जिंकते? खूप छान. प्रयत्न तर खूपच सुंदर आहे. 3, 6, 7, 8. 3. बघा बहीण असेल तर असे किती दुसरीला जिंकून देण्यासाठी हे करते. छान छान. लावा लावा. मी अँकर एकटीच आहे ताई, त्यामुळे एका वेळी एकच गेम घेऊ शकते. लावलेल्या आहेत 11 मिनिटात लावलेल्या आहेत. त्यामुळे इथं जोरदार टाळ्या जळवंत ताईंसाठी झाल्या पाहिजे. ते आजच्या या गेमच्या विनर आहेत. 3. दिल थाम के बैठो. अभी मंजुळा ताई आले हे आणि मस्त पैकी त्या खेळ खेळणार आहेत. ओके काही फायनल आहे. शांत आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आनंद घ्यायचा. ॲम्ब्युलन्स 3. बघा खेळत 2, 3. बाबा 1, 2, 3. अरे वा. म्हणजे आता आपला एक विनर झालेला आहे. ताईंचं नाव काय? भगवती ताई ह्या गेमच्या विनर झालेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. मित्रांनो बघा इथं आमच्या आल्या सबस्क्राईब चॅनलच्या बघू शकतात. ते पण इथंची शिवजयंतीच्या निमित्त भाग घेणार आहेत. काय कशात तरी बघूया. आता मला तर वाटतं डान्स घेतलेला आहे आई, तर डान्स बघायला भेटेल यांचा. 1, 2, 3. चला व्हेरी गुड. जोरात करा. बाबू मागे थांबले. यांची जोडी आलेली आहे. यांची जोडी कोण येतंय? अरे या, दिसतंय. 3. 3. वा वा वा. बापरे बापरे बापरे. सुस्लो पब्लिक मध्ये बाबा लागले असतात त्यांच्या ताई. सोनाली आणि दर्शना ही जोडी या गेमची इकडे ताई आहे. सोनाली आणि दर्शना इकडे बघा हे जिंकलेले आहेत. ही जोडी या गेमची विनर आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मित्रांनो बघा इथेच आपल्या इथे ना शिवजयंतीच्या निमित्त विविध प्रकारचे खेळ चालू आहेत. जसे की आता संगीत खुर्ची पण खेळतात इथे महिला मंडळ, आणि त्यांनी मोठ्या संख्येने या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत. तर तुम्हाला पाहायला भेटेल खेळ, तर नक्की पहा. तर खूप मोठा म्हणजे उत्सव आहे आपल्या इथे गावामध्ये, तर तुम्हाला पाहायला भेटेल. तर इकडे बघा श्री घरात रौनक आहे, बोलेश्वर आहे, तर दादा आहे. आणि मित्रांनो खेळामध्ये बघा खेळ पाहण्यासाठी बघा कोण कोण आलं. इकडे बघा कोण कोण आहेत तुम्हाला पाहायला भेटतं. बघा आपल्या हरिग्राम गावातील बघा समाजसेवक संतदादा पाटील ते देखील आलेले आहेत, आणि त्यांचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते तुम्हाला पाहायला भेटतात बघा त्यांच्यासोबत. आणि इकडे आपले दीपकदादा घरात आहेत समोर, त्यांनीच आयोजित केलेला आहे कार्यक्रम पूर्ण, आणि भाऊ आहेत.
मंडळी बघा इकडे महिला मंडळ तुम्हाला दिसत असतील बघा. पूर्ण म्हणजे मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. शिवजयंतीच्या निमित्त एकत्र येऊन संगीत केलं. मला वाटतं तिकडून एक आउट झाली. पूजा ताई आउट झाली. तू काय आले? तुझी मम्मी पण आली का? तुझी मम्मी पण आले. मामी आली. मामी बारकी मामी जिंकली. मामी तुमची काय बहिणींची रेत. धावा. पाणी जिंकली. पैठणीचा मानकरी झालाय. झालंय. तुला कसं वाटतं? आणि कॉम्पिटिशन एक टफ होता आणि शेवटी पण टिकून राहायचा होता आणि राहिलेल्या फक्त दोघी जणी. तर डोक्यामध्ये काय चालला होता? म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये काय प्लॅनिंग चालू होती तुझ्या? पैठणी. तर कॉम्पिटिशनला तुला ही ताई होती, तर तुला वाटलं होतं का की जिंकणार म्हणून? तू दान केलंस ती दान केलं आज या बघा आज इथे ताई आल्या होत्या आणि ताईंच्या माध्यमातून एक महिलांसाठी खास म्हणजे खेळ किंवा संगीत खुर्च्या अशा विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवले होते आणि ताईंनी खूप म्हणजे टायमिंग काढून महत्त्वाचा आणि त्याच्यामध्ये महिलांना पण चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिल्या खेळामध्ये भाग घेण्याचा आणि दादांनी पण सर्वांना सहकार्य केलं आणि चांगलासा एक कार्यक्रम पार होत आहे. आणि बघा ताई वेळात वेळ काढून आलेल्या आहेत. कुठलाही म्हणजे मानधन न घेता म्हणजे सहकुशीने एक सेवा पुरवली. तर ताईंचं पण मी मनापासून धन्यवाद बोलतो आणि हरिग्राम गावासाठी तुम्ही भेट दिल्याबद्दल आणि दादांच्या प्रेमाखातीर आणि घरात परिवाराच्या प्रेमाखातीर तुम्ही आले इथपर्यंत आणि तुमची सेवा पुरवल्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. मलाही खूप आवडलं. तुमच्या सगळ्यांमध्ये मी आले. खूप छान मला वाटलं. अगरदा रामदास सरांनी मला सांगितलं त्यांच्या शब्दात तुम्ही आले. खूप छान. हे मुख्य राहू दे दादा. यो आले मोठ्या मम्मी का मोठ्या दोन ठिकाणी घेऊन जाऊ पण मित्रांनो बघा नुकताच जी संगीत खुर्ची खेळली आणि त्याच्यामध्ये जे विजय झाले होते प्रणितीताई यांना बक्षीस भेटतंय. ते प्रणितीताई तिला भेटलेले आहे आजची एक आकर्षक बक्षीस म्हणजे पैठणी साडी आणि एक सन्मान चिन्ह ताईंच्या असते. ओके.
त्याचे तू काढून
काय गेला चले असंच आहे का या लवकर चले